मिड विकेटला चेंडू चाललाय, वन बाउन्स सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी अंपायर सिग्नल 4 रन चौकार. चला दोन्ही कॅप्टन्स दोन्ही संघाला विनंती असेल जास्ती वेळ मित्रांनो घेऊ नका, कारण वेळ फार महत्वाचा आहे. 15 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे असेल. 3 षटकं 15 मिनिटाचा वेळ, त्याच्यामुळे 3 षटकं ही निर्धारित 15 मिनिटांमध्ये कंप्लीट होणं पूर्ण होणं हे देखील फार महत्वाचं आणि त्याच्याबरोबर कंपल्सरी अनिवार्य असणार आहे. त्याच्यामुळे मी फिल्डिंग करत असताना गोवे कोणच्या कॅप्टन्सला खास करून विनंती करतोय, माफ करा कोकरे संघाला विनंती करतोय, कोकरे विनंती असेल जास्ती वेळ मित्रांनो घेऊ नका, टीम मीटिंग जास्ती वेळ घेऊ नका. 14 धावा ऑन दी बोर्ड. एक चेंडूवर चौकार पहिल्या चेंडूवर पाहिला. ऑन साईडला अतिरिक्त प्रोटेक्शन आता मात्र दिलं जात आहे. भावेश ऑन दी गोलंदाजी उडवून दिलाय. यावेळी मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे, चेंडूखाली क्षेत्ररक्षक गेलेत मात्र गॅदर करू शकले नाही. दुसऱ्या धावेचा कॉल मैदानामध्ये केला जातोय. तिसरी धाव घेतली जाईल का रनिंग बिटवीन द विकेट खूप 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 चांगली पाहायला मिळते आणि तिथून मात्र 3 धावा देखील सहजरित्या कंप्लीट होताना आपण पाहत आहे आणि 3 धावेने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचते 1-7. 17 या धावसंख्येवर 70 क्रमांक म्हटला तर गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये महिलांसाठी अंडर 19 विश्वकप स्पर्धा पार पडली आणि भारतीय संघाने या स्पर्धेमध्ये बाजी मारली आणि भारतीय संघाला लीड करणारी शेफाली वर्मा या खेळाडूचा जर्सी नंबर 17 ज्यांना आपण सलामीला देखील भारतीय संघाच्या महिला संघामध्ये सद्यस्थितीला खेळताना पाहतो आणि यांचा जर्सी नंबर 17-17 दरम्यान ऑन दी बोर्ड स्कोर कार्डवर पाहत आहे. चांगली बॅटिंग राहिले मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर खराब क्षेत्ररक्षण मात्र रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली आणि 17 धावा एकंदरीत धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शफल झाले आडवा बॅटने पुन्हा एकदा ऑन साईडला, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण थोडेसे असंबित झाले. मिड विकेटला चेंडूला अडवलं जात आहे. तिथून दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा सहजरित्या पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचते 19. 19 या क्रमांकावर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. पहिल्या चेंडूमध्ये पाहिलं तर बॅटर्स विशालच्या बॅटमधून चौकार, दुसऱ्या चेंडूवर तिहेरी धाव आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक जाऊन आता मात्र स्थिरावताना पाहायला मिळते 19. 19 या धावसंख्येवर 4था चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा ऑन द ट्रॅक. यावेळी बॉडीचा वेध घेतोय चेंडू. अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 अंमलात आणला जातोय. अर्थात लेग बायच्या माध्यमातून एक धाव स्कोर कार्डवर अर्जित केली जाते. धावफलक जाऊन पोहोचेल 20. 20 या धावसंख्येवर 2-0 लॉस ऑफ 0 विकेट्स. सलामीची जोडी अजून देखील आपण मैदानामध्ये पाहत आहे. 4 चेंडू एकंदरीत या षटकातील फेकून झालेत आणि 21 हा क्रमांक आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा ऑन द ट्रॅक. शॉर्ट ऑफ बॉलचा फटका सजवायचा होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवलाय. तिथून पुन्हा एकदा एक धाव. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल. जाऊन पोहोचते 2-2. 22 या धावसंख्येवर चांगली गोलंदाजी राहिले. पहिल्या चेंडूवर चौकार, माफ करा 21 धावा ऑन द बोर्ड. 5 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असेल. भावेश यांना पण गोलंदाजी मार्कवर पाहत आहे. 45 नंबरची जर्सी घालून राईट अप ओव्हर द विकेट ऑन द ट्रॅक. यावेळी उडवून दिलं चेंडूला. क्षेत्ररक्षक येत आहेत अगदीच खूप सुरक्षित फलंदाज मात्र माघारी परत. Yes, 21 on the board. दरम्यान या स्पर्धेसाठी सुरेश बांद्रे आणि शंकर शिर्केजी यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत, वेलकम या स्पर्धेदरम्यान. यावेळी पहिल्या चेंडूला जोरकस पाडण्याचा प्रयत्न, मात्र जर पाहिला तर तिथून मात्र एक धाव. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जातं. एका धावेने धावफलक जाऊन आता मात्र पोहोचतोय 2-2. 22 या धावसंख्येवर
गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज पूर्वेश याला आपण पाहू शकताय 17 17 नंबरची जर्सी घालून पूर्वेश ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू हाताळला, जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला, मात्र एज घेऊन चेंडू 30 यार्डच्या सर्कलच्या आतमध्ये अडवला गेला, तिथून मात्र एकदा वर्जित झाले. पूर्वेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं ऑन द ट्रॅक. यावेळी पुन्हा एकदा पायांवरचा चेंडू फेकून दिलाय 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून, मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव, एका धावेनं धावफलक आता मात्र जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवर. गोलंदाजी मार्कवर पूर्वेशला आपण पाहत आहे आणि पूर्वेश याच्या गोलंदाजीच्या शैलीचा आपण विचार केला ना तर पाकिस्तानचा सोहेल तन्वीर याच्या खेळाडूची मात्र आठवण करून देतोय. म्हणजे पाकिस्तानच्या सोहेल तन्वीरला तुम्ही पाहिलं असेल गोलंदाजी करताना अगदी कॉपी बुक ॲक्शन त्याची देखील राहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि अगदी त्याच पद्धतीचा या ठिकाणी गोलंदाजी. या चेंडूला खराब क्षेत्ररक्षण, अगदीच कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक होता, थोडंसं फंबल झालेत, मात्र सुरेख खूप बॅकअप खूप सुरेख आहे. तिथून मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये सहजरित्या यशस्वी होतोय. आता धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल, जाऊन पोहोचतोय 25-25 लॉस ऑफ 1 विकेट. व्हिडिओ पॅलेसला तर या स्पर्धेदरम्यान प्रशांत गडशीजी यांचं देखील आगमन होत आहे. शिरगावचे ग्रामस्थ आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा वाईडिश लॉंगॉनला चेंडूला अडवलं गेलंय, तिथून एका धावेचा प्रयत्न मैदानामध्ये झालाय, अर्थात एक धावेनं धावफलक जाऊन आता मात्र पोहोचतोय 26 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकाचा खेळ अजून देखील प्रगतीपथावर. 4 चेंडू फेकून झालेत, येणारे 2 चेंडू असतील आणि 2 चेंडूवर जबाबदारी असेल दोन्ही बॅटर्सवर एक मोठा फटका लगावण्याची. शफल झाले, पुन्हा एकदा क्रॉस लाईन चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न होता, पहिल्या धावेचा प्रयत्न होतोय आणि यस या ठिकाणी मात्र अंपायर सिग्नल देखील आमच्यापर्यंत येतोय. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 अंमलात आणला जातोय. नियम क्रमांक 23 आम्हाला सांगतो ज्यावेळी बॅटरच्या बॅट सोडून इतर कोणत्याही भागाला चेंडू लागतो आणि त्याच्यावर धाव घेतली गेली तर त्या धावेला नियम क्रमांक 23 अंतर्गत लेगबाईच्या माध्यमातून स्कोर कार्डवर अंकित केलं जातं आणि अगदी लेगबाईच्या स्वरूपात एक धाव आपण पाहिलीत. एका धावेनं धावफलक आता मात्र 27 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज पूर्वेश राईट आर्म ओव्हर द विकेटनं ऑन द ट्रॅक. उडवून दिले, संधी निर्माण झाली, क्षेत्ररक्षक चेंडू खाली चाल. सबस्क्राईब करा आणि चला, आमशेद आणि केस्तुरी दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या. श्री 11 आमशेद आणि श्री दत्तगुरु क्रिकेट संघ केस्तुरी दोन्ही संघाच्या कॅप्टनची विनंती असेल आपण टॉससाठी या. दरम्यान आपण डीजे यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकलं. 2000च्या दशकामध्ये अक्षरशः ज्या चित्रपटानं प्रेक्षकांना वेळ लावला जत्रा आणि या चित्रपटामधील सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. चला, श्री 11 आमशेद आणि श्री दत्तगुरु क्रिकेट संघ केस्तुरी दोन्ही संघाच्या कॅप्टनची विनंती असेल. माझा आवाज मित्रांनो तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज अगदी घाईनं टॉससाठी या, कारण आपण उशिरा चाललो या स्पर्धेमध्ये. अगदीच 1 तास आपण स्पर्धेत उशिरा दाखल होतोय, त्याच्यामुळे विनंती असेल आपण अगदी घाईनं टॉससाठी आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. चला, येत्या या मॅचमध्ये अगदीच सुरेशजी बांद्रे साहेब आमच्या दरम्यान दाखल झालेत. मी सुरेशजी बांद्रे साहेब विनंती करतोय आपण या. आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि त्याच्यानंतरची सत्कार मूर्ती शंकर शिर्के साहेब, आपणास देखील विनंती असेल आपण देखील याच्यानंतरच्या सत्कारासाठी यायचं. माजी सरपंच राहिलेत खामगाव गावाचे, अर्थात शंकर शिर्के का ग्रामपंचायत खामगाव या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच देखील शंकर शिर्केजी आपल्या दरम्यान दाखल झालेत. त्यांचा देखील आपण सन्मान करतोय आणि सुरेशजी बांद्रे साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून, अर्थात कैलासवासी नीलव गुरुले स्मृती चषक या स्पर्धेदरम्यान करतोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती राहिली आहे आणि या संस्कृतीप्रमाणे अगदी आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं शुभ सन्मान या स्पर्धेदरम्यान करताना आपण पाहत आहे. चला, बॅटर्स मैदान.
अजित आणि स्वराज ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहत आहे. आज 14 जानेवारी 2024चा दिवस आणि अगदी समस्त कुणबी बांधवांसाठी हा एक गौरवाचा क्षण आहे. अगदीच आजच्या दिवसाला आपण बोलून येते कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांचं वसतिगृह आणि त्याचं उद्घाटनाचा समारंभ माननीय एकनाथजी शिंदे अगदीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते देखील आपण असा संपन्न करणार आहोत. याच्यानंतर प्रशांतजी गडसे आपणास विनंती असेल पुष्पगुच्छ देऊन आपण यांचा देखील आपण सन्मान करतोय. आपल्या या स्पर्धेसाठी अगदी अमूल्य वेळ देऊन आपल्या दरम्यान हे आमचे मान्यवर दाखल झालेत, त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान करतोय. अजय पारावे यांच्या शुभ हस्ते मात्र आपण प्रशांतजी गडसे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आलेल्या अगदी प्रत्येक पाहुण्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत, वेलकम. तुर्तास मॅचकडे वळत असताना जर आपण पाहिलं तर एका बाजूला A1 कोकरीचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला गोवलेकोंडचा संघ आहे. प्रथम बॅटिंग करत असताना A1 कोकरे संघानं धावफलकावर गोवलेकोंड संघाला रोखले, अर्थात 28 धावांपर्यंत. यस, अंपायर सिग्नल येतोय. अठरा चेंडूवर 28 धावाची गरज आणि आपण रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 9.98च्या सरासरीने मात्र आता खेळ करायचा आहे मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना A1 कोकरे संघाला आणि पहिला चेंडू डॉट्स येतोय. एका बाजूला आपण स्वराजला पाहत आहे, त्यांच्याबरोबरीने अजित मैदानामध्ये दाखल झालेत. अगदी हलक्या हाताने ढकलून दिले, कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, खराब फेकी आणि तिथून मात्र एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. आता क्रिकेटमध्ये मित्रांनो एक धार फार मोलाची आहे. म्हणजे तुम्हाला जर जिंकायचं असेल ना, तुम्ही धावफलकावर धावा लागवल्यात 28, म्हणजे 18 चेंडूमध्ये तुम्हाला 28 धावा डिफेन्स करायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एक धाव तुम्हाला रोखणं फार गरजेचं आहे. कारण क्रिकेट आम्हाला शिकवतो, कारण क्रिकेटमध्ये मित्रांनो एक धावेचं मोल फार मोठं आहे आणि क्रिकेटमध्ये एक धावेचं मोल काय आहे ना, ते देखील आपण एका षटकानंतर ऐकणार आहोत. तुर्तास पहिल्या चेंडूवर एक धावेने धावफलक उघडलं जातं. खोलवर टप्प्याचा चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. स्ट्राईक एंडला आपण बॅटर स्वराजला पाहत आहे. आता मात्र स्वराजकडे कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं, खोदून काढण्याचा प्रयत्न झाला, मात्र एलिव्हेशन मिळू शकला नाही. आता स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये गॅदर करत असताना सनी यांना आपण पाहिला. दरम्यान 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि तिसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. आता मात्र उडवून दिले. क्रिकेट विश्वात साऱ्या जगात क्रिकेट विश्वात रायगड जिल्ह्याची आहे हवा. रायगड जिल्ह्याची आहे हवा. कित्येक क्रिकेटपटू झाले महानात आले जिगरबाजी. कित्येक क्रिकेटपटू झाले. अगदीच रायगड जिल्ह्यातील युवा स्टार यांना समर्पित केलेले सुमधुर संगीत आपण ऐकलात. क्रिकेट खेळ आणि या संगीताचं देखील एक वेगळं नातं राहिलं आहे. तुम्ही 2007मध्ये जेव्हा दक्षिण आफ्रिकेमध्ये फुटबॉलचा विश्वकप झाला त्यावेळी शकीराचं संगीत वाजलं. वाका वाका हे गाणं आपण पाहिलं, अक्षरशः इतिहास रचला, अनेक विक्रम या गाण्याच्या नावावर आपण पाहिलं. त्याच्यामुळे क्रिकेट आणि संगीत यांचं एक वेगळं नातं सातत्याने मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तुर्तास फलंदाज बाद झालाय स्वराज, नवीन बॅटर विजय मैदानामध्ये दाखल झालाय. आपण पाहू शकताय 4 चेंडू फेकून झालेत, केवळ एक धाव. राईट मोर द विकेटने गोलंदाज ऑन द ट्रॅक. यावेळी सफल झाले, पॅडवर चेंडू आदळलाय, तिथून मात्र कोणत्याही धावेचा प्रयत्न देखील नाहीये. आता जो आपण सुरुवातीला उल्लेख केला की 18 चेंडूवर धावा करायच्या होत्या 28, म्हणजे तुम्हाला 9च्या सरासरीनं खेळ करायचा होता, 9.98च्या सरासरीने खेळायचं होतं आणि प्रत्येक चेंडूवर इथे मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. आता मित्रांनो क्रिकेट म्हटलं ना तर क्रिकेटमध्ये सातत्याने सांगितलं जातं चला पाणी घेऊन मैदानामध्ये दाखल व्हा, चला पाणी घेऊन. त्या ठिकाणी खेळाडूला थोडीशी दुखापत जाणवते, मी विनंती करतोय खेळाडू जर गंभीर जखमी असेल तर त्याला बाहेर आणा आणि तुमचा नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल करा. तुर्तास आपण चर्चा करत होतो मित्रांनो की क्रिकेटमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर क्रिकेटमध्ये क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. म्हणजे आता तुम्ही बॅटिंग करत असताना A1 कोकरे संघाला पाहताय, सनीचं षटक, पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर माफ करा, पहिल्या चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, पुन्हा एक डॉट बॉल. म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठे प्रहार करण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र क्रिकेटमध्ये तुम्हाला मित्रांनो जिंकायचं असेल ना तर क्रिकेटवर तुम्हाला मेरिटवर क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू हा तुमच्या टप्प्यामध्ये येईल किंवा प्रत्येक चेंडू हा तुमच्या रडारमध्ये येईल असं देखील नाहीये. आता क्रिकेटला माइंड गेम का म्हटलं जातं तर ह्यावर्षी तुम्ही ICCची फायनल पाहिली जिथे ऑस्ट्रेलिया आणि इंडियाचा संघ मैदानामध्ये होता आणि चित्र असं घडलं की पॉवर प्ले दरम्यान ऑस्ट्रेलियन संघाचा कॅप्टन पॅट कमिन्सनं मात्र एक तुक्का चालवला. अगदी रोहित शर्मा समोर मॅक्सवेलला त्याने आणलं. अगदी पॅट कमिन्सला याची खात्री होती की
रोहित शर्मा अगदीच मॅक्सिमम हल्ला चढवणार आणि जर एखादा विकेट त्या ठिकाणी प्राप्त झाली तर नक्कीच आपला संघ कमबॅक खेळेल आणि ते चित्र घडलं. आणि यावेळी चेंडू ट्रॅव्हल होतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी 4 रन चौकार. तारापूर बावडा गावाच्या दारी चला सामने बघायला, तारापूर बावडा गावाच्या दारी चला सामने बघायला. त्याचप्रमाणे इथे आज आमच्या व्यासपीठावरती उपस्थित मंचावरती उपस्थित राहिलेले केस्तुली गावचे ग्रामस्थ आणि क्रिकेटची एकदम पुरेपूर त्यांना आवड आहे असे भरत काका शिगवण आज इथे उपस्थित राहिले. तर त्यांचं NG11 KBCC खामगाव यांकडून खूप खूप आभार. तर त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात येईल. राकेश गुरुले यांच्या हस्ते देण्यात येईल. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येईल. प्लीज भरत काका प्लीज आपण. चला कोकरे संघाला विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, वेळ फार महत्वाचे. वक्त किसी का गुलाम नाही होता, अर्थात वेळ ही फार महत्वाची आहे. वेळेला थोडंसं गांभीर्याने घ्या. मैदानामध्ये येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 11.5 सरासरी या मॅचमध्ये आपण पाहत आहे. आता मात्र जिंकायचे असेल तर प्रति षटकामागे 11.5 सरासरी निकाल करायचा आहे. आणि पॉवर प्ले हा नसणार, पॉवर प्ले आता मात्र नसणार आहे दुसऱ्या षटकासाठी. तर भरत शिगवण यांचं देखील खूप खूप धन्यवाद. अगदी वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी दाखल झालात. आपलं देखील सतीश आभारी आहोत आम्ही सर्वजण. तुर्तास मॅचकडे जाऊयात. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा उडवून दिलाय. नो मॅच लँडमध्ये वाईडिश लॉंग ऑनला चेंडूला अडवलं जात आहे. तिथून मात्र पहिल्या धावेचा प्रयत्न, 1 धाव सहजरित्या कंप्लीट होताना आपण मैदानामध्ये पाहत आहे. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 6 लॉस ऑफ 2 विकेट्स. दरम्यान समीरजी तटकरे सावरीगाव यांचं देखील या स्पर्धेदरम्यान आगमन होतंय. त्याचं देखील सहर्ष स्वागत. यावेळी चेंडूला उडवून दिलं, एलिव्हेशन नाही, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. थँक्यू. चला नवीन बॅटर थोडंसं घाईने मैदानामध्ये दाखल व्हा. त्याच्या बरोबरीने अंकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणि या स्पर्धेसाठी अगदी भरतजी शिगवण यांच्या माध्यमातून 500 रुपयाची देणगी मात्र आम्हाला या ठिकाणी सुपूर्द केली जाते. केस्तुली गावचे ग्रामस्थ आहेत, त्यांचं देखील संपूर्ण खामगाव आयोजक कमिटीतर्फे मी सहर्ष स्वागत अर्थात आभार व्यक्त करतोय. तुर्तास मॅचकडे जाव्यात. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झालाय. धावफलक आता मात्र 6 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू आणि गोल स्ट्राईक एंडला आपण बॅटन अंकेशला पाहत आहे. राईट मोर द विकेटने गोलंदाज झाले, शफल झाले. चेंडूला उडवून दिले लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवर जात आहेत. दोन्ही देखील आपण पाहू शकताय. पाठलाग केला जातोय. मात्र आउटफील्ड या मैदानाची खूप फास्ट आहे. अर्थात चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा रेषा पलीकडे. अंपायर सिग्नल 4 रन चौकार. 10 धावा 10 रन्स ऑन दी बोर्ड. आता जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 18 रन्स रिक्वायर्ड. 9 चेंडूमध्ये 18 धावा करायचे आहेत, म्हणजे प्रति चेंडू मागे तुम्हाला 2च्या सरासरीने खेळ करायचा आहे. उर्वरित चेंडू आपण मैदानामध्ये शिल्लक पाहताय 9 आणि जिंकण्यासाठी तब्बल इथून पुढे 18 धावांची गरज. धावफलकावर 10 धावा पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना आपण गोळे कोण या संघाला पाहताय. यावेळी अगदी ढकलून देण्याचा प्रयत्न होतो. थोडंसं मैदानाचा अडथळा जाणवला. तिथून मात्र स्वतः यष्टीरक्षकाने तो चेंडू गॅदर केला. तोपर्यंत मात्र 1 धाव. एका धाव्याने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय. अर्थात डबल 1 11 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत.
आणि 4 चेंडूभागे 6 धावा खर्ची करत असताना गोलंदाज निलेशला आपण पाहत आहे. पहिल्या षटकादरम्यान एकूण धावा खर्च केल्या 5 गोलंदाज सन्नीनं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकासाठी आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्ची करत असताना आपण निलेशला पाहत आहे. राऊंड आले, राऊंड विकेटने आले, शफल झाले, शफल होऊन शॉर्ट आर्म पुलचा फटका सजवायचा होता, मात्र अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत येतोय. घोषांकित क्षेत्र अर्थात डिक्लेरेशन झोन तिथून मात्र केवळ एक धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल जाऊन आता मात्र पोहोचतोय 12-1-2 या धावसंख्येवर. 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. 12 आकडा पाहायला आपल्याला मिळतोय. थोडासा बॅकफुटला जाणवलं आतापर्यंत गोवळेकोंड हा संघ. म्हणजे बॅटिंग जर पाहिलं तर एक चौकार आला पहिल्या ओव्हरमध्ये, त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील एक चौकार, म्हणजे 8 धावा 2 चेंडूवर आल्या. आणि त्याच्यानंतर धावफलकाचा आपण विचार करतोय 12, म्हणजे चेंडू फेकून झालेत 11 आणि उर्वरित 9 चेंडूवर फक्त 4 धावा आपण अर्जित करत असताना या संघाला पाहताय मैदानामध्ये. पुन्हा सबमरीन डिलिव्हरी चेंडू पडला, त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारची उसळी नव्हती. रनआउटची संधी प्राप्त झाली आहे, मात्र डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. मात्र अंपायरचा सिग्नल येतोय. 22 अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 पुन्हा एकदा अंमलात आणला जातोय. षटक क्रमांक 2 देखील संपवलं जातं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा एकंदरीत लगावल्या जात. 1-3-13 येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 6 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मी कोकरे संघाला विनंती करतो, कोकरे संघ चला टीम मिटिंग घेऊ नका, 15 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे. माफ करा गोवळेकोंड संघ, आपण फिल्डिंग करताय तर आपण जास्त वेळ टीम मिटिंग घेऊ नका. त्वरित तिसऱ्या षटकाला सुरुवात करा. दरम्यान तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल तोपर्यंत पुन्हा एकदा बीट बॉक्स घेऊन येतील एक सुमधुर संगीत. अर्थात बॅटिंग करत असताना A1 कोकरे या संघाला, कारण जर पाहिलं तर 6 चेंडू आणि तब्बल जिंकण्यासाठी 15 धावांची गरज, त्याच्यामुळे एक मोठा प्रहार हा फार महत्वाचा आहे ओव्हर्समध्ये. पहिल्या चेंडूवर तो येस, थँक्यू दरेवाडीचे. 9 धावांची गरज, 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 रन्स. 5 बॉल्स आर रिमेनिंग अँड रिक्वायर्ड रन्स आर 9. हे समीकरण मॅचमध्ये आपण पाहताय. धावफलकाचा एकंदरीत विचार केला, मागच्या चेंडूवर षटकार आणि धावफलकावर धावा जाऊन पोहोचलेत 19-19. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र आता बदलाव केला जातोय. ऑन साईडला जर आपण पाहिलात तर डीप स्क्वेअरला एक क्षेत्ररक्षण मात्र आता पाठवलं जातोय. ऑफ साईड पूर्णपणे खाली पाहायला मिळते. येणारे चेंडू 5 आणि जिंकण्यासाठी 5 चेंडूवर 9 धावांची गरज. गोलंदाज अंकित राईट मोर द विकेट ऑन द ट्रॅक. खूप चांगला गोलंदाजी त्याची न्यारी, हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. विवेक शेलार खालिंग गावाचा, ठाणे जिल्ह्यान हाय लय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा. येस, थँक्यू. अगदीच यावर्षी देखील IPL मध्ये कदाचित या खेळाडूला जर आपण पाहिलं ना तर एक्स्ट्रा बॉलर म्हणजेच जे नेट बॉलरच्या भूमिकेत आपण कदाचित विवेक शेलार यांना पाहू शकता. आधी सध्याच्या मिनिटाला लेदर क्रिकेटचे धडे गिरवताना आपण खालिंगावचा या खेळाडूला पाहत आहे. आणि नक्कीच काही दिवसापूर्वी नक्की टेनिस क्रिकेटच्या पटलावर त्याला देखील खेळताना पाहिलं आणि याच खेळाडूचा उल्लेख दरम्यान या गाण्यामध्ये पाहिलात. येणारे चेंडू शिल्लक असणारे 4 आणि जिंकण्यासाठी तब्बल 5 धावांची गरज. 4 बॉल्स रिमेनिंग अँड रिक्वायर्ड रन्स आर 5. अंपायर सिग्नल येतोय डेड बॉल. मागच्या चेंडूवर ऑफ साईडला फटका सजवल्यानंतर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण मागे पाठवला जातोय. शफल झाले, अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाने चेंडू अडवलाय आणि यावेळी डॉट्स बॉल पाहायला मिळतो. अंकित आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 3 चेंडू 5 धावा हे समीकरण, हे इक्वेशन मॅचमध्ये पाहत आहे. स्ट्राईक एंडला बॅटर जर आपण पाहू शकता अजित, ज्याच्या बॅटमधून मागच्या 2 चेंडूवर चौकार आणि षटकार आलाय आणि त्याला आता मात्र तिसऱ्या चेंडूवर अनिकेतनं शांत ठेवलंय. कशा पद्धतीची गोलंदाजी राहील याच्याकडे देखील संपूर्ण क्रीडा विश्वाचा, अर्थात संपूर्ण क्रीडा नगरीचं लक्ष राहिलंय. या चेंडूला गॅप
खेळाची शान हाय दादा, नाव गाजतंय आज महाराष्ट्राला, नाव गाजतंय आज. चला गोवे कॅप्टन चला गोवेलेंड संघाचा कॅप्टन, जर तुमचा खेळाडू दुखापतग्रस्त असेल तर तुमचा एक्स्ट्रा खेळाडूला मैदानामध्ये दाखल करा आणि आपण बाहेर अर्थात आमच्या मुख्य व्यासपीठावर त्या खेळाडूची आपण काळजी घेऊयात. 2 बॉलवर 1 धावांची गरज, 2 बॉलवर 1 धावा. चला पाणी पाणी आमचे आयोजक विनंती असेल बॅट्समन पर्यंत पाणी जाऊ द्यात. सर निलेशजी बामणे आपणास विनंती असेल, त्याचबरोबर गोवेलेंड संघाचे कॅप्टन्स त्या ठिकाणी खेळाडूची चौकशी करा, शहानिशा करा. जर खेळाडू इंजर्ड असेल त्याला बाहेर घ्या, तुमचा अतिरिक्त खेळाडू मैदानामध्ये दाखल करा आणि मॅच मात्र आपण हे मोनिश पाटील बोरिवलीचा धावतोय दादाच्या मदतीला, धावतोय दादाच्या मदतीला, धावतोय दादाच्या मदतीला. हे बोरिवलीचा सौरभ जमदारे असतोय दादाच्या जोडीला, असतोय दादाच्या जोडीला, असतोय दादाच्या जोडीला. हे चारी बाजूला डंका होतय ओळखते दुनिया सारी, हे चारी बाजूला डंका होतय ओळखते दुनिया सारी. विवेक शेलार कालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी, विवेक शेलार कालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी, विवेक शेलार कालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी, विवेक शेलार कालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. हे दिसाया साधा. तर चला यस थँक्यू डीजे. मी सर्व खेळाडू मित्रांना विनंती करेल, चला खेळताना थोडीसं काळजी घेऊन खेळा, कारण जर आपण पाहिलं तर नक्कीच क्रिकेटमध्ये अशा बऱ्याचशा दुर्घटना पण होताना पाहत आहे. अगदीच अनएक्सपेक्टेड इंजरीज देखील बऱ्याचशा खेळाडूंना होतात, कारण चल 2 चेंडूवर 1 धावांची गरज आहे. खेळाडू दुखापतग्रस्त झालाय, त्याला मात्र मैदानाच्या बाहेर पडून अतिरिक्त खेळाडू मैदानामध्ये दाखल केला जातोय. सर्व आमच्या खेळाडू मित्रांना विनंती असेल, कारण गाव टू गावचं आपलं क्रिकेट पाहिलं तर सर्व आमचे खेळाडू 7 दिवस काम करून, 7 दिवस जॉब करून, 7 दिवस कॉलेज करून, 7 दिवस शाळा करून मैदानामध्ये रविवारच्या दिवशी अगदी खेळण्यासाठी आवडीनं दाखल होतात. त्याच्यामुळं खेळताना खास करून काळजी घ्या, कारण क्रिकेटपेक्षा मित्रांनो आपलं आयुष्य मोठं आहे. त्याच्यामुळं आयुष्य हे आधी आणि क्रिकेट हे त्याच्यानंतरचं असलं पाहिजे. हा प्रत्येक खेळाडूचं क्रिकेटकडे किंवा आपल्या आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन देखील असायला पाहिजे. म्हणून मी प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेच्या माध्यमातून अगदीच विनंती करेल की मैदानामध्ये आपली काळजी घ्या, कारण क्रिकेटपेक्षा आयुष्य हे फार मोठं आहे. तुर्तास मॅचकडे वळत असताना मी तुम्हाला माहिती पुन्हा एकदा पुरवतोय. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावांची गरज, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. आता मात्र सिली पॉईंट त्याचबरोबर शॉर्ट लेग तैनात केला जातोय. एका चेंडूवर 2 चेंडूवर 1 धावांची गरज आहे. स्ट्राईकिंगला बॅटर आपण पाहत आहे, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत चांगली बॅटिंग राहिली आहे. 15 या वैयक्तिक धावसंख्येवर बॅटिंग करत असताना बॅटर अजितला आपण पाहत आहे. यावेळी चेंडूला उडवून दिलंय फाईन लेग झोनमध्ये, डिक्लेरेशन झोन. चेंडू ट्रॅव्हल झालाय 1 धावांसाठी, अर्थात संघ जिंकलाय. बॅटिंग करत असताना कोकरे संघ आपले खूप खूप अभिनंदन आणि गोवेले कोण आपले देखील खूप खूप आभार. चला अजित आपण मॅन ऑफ द मॅचसाठी धन्यवाद डीजे. चला अजित आपण मॅन ऑफ द मॅचसाठी या. चांगली बॅटिंग राहिली आहे, 16 धावांचं आपण योगदान तुमच्या बॅटमधून पाहिलं. याच्या नंतरच्या मॅचसाठी मी चला स्टार 11 आमशेत आणि दत्तगुरू क्रिकेट संघ केस्तुली अगदी घाईनं मैदानामध्ये दाखल झाला आहे. थँक्यू सो मच. मी केस्तुली संघाला विनंती करतो त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि श्री 11 आमशेत चला श्री 11 आमशेत संघाचा 12th मॅन आमच्या दरम्यान दाखल आहे, त्यांचं देखील सरचे स्वागत, वेलकम. आणि विनंती असेल श्री दत्तगुरू क्रिकेट संघ केस्तुली संघाचा कॅप्टन्सला आपला 12th मॅन 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं अनिवार्य असणार आहे. त्याच्यामुळे तुमचा 12वा खेळाडू आमच्या दरम्यान दाखल करा ही विनंती असेल. दरम्यान पुढच्या मॅचला सुरुवात होईल तोपर्यंत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा करूयात बदल. मायक्रोफोनवर मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय मराठीचा आणखी एक गोड आवाज, अर्थात अजित आरडीजी आई आजीजी आखे का आको देखा हाल सुनाने के लिए. धन्यवाद. पंचांना विनंती असेल की त्यांनी जरा त्वरित मॅच चालू करावी. आपण 1.5 तास उशिराने चाललेलो आहे, तर प्लीज आपण काळजी घ्यावी. दोन्ही टीमना विनंती असेल की त्यांनी टीम मीटिंग करू नये.
चला धन्यवाद. एक आपण अर्थातच रायगडचा बुलंद आवाज, रायगडचा गोड आवाज, तळा तालुक्याचे चोरुल गावचे सुपुत्र, अर्थातच आमचे परममित्र दिशांत कातोडे सरांचा एक अभ्यासू व्यक्तिमत्व, अगदी सर्व प्रेक्षकांचं मंत्रमुग्ध करणारा आवाज आपण अनुभवत होतात. चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, जिथे एक बाजूला आपण पाहणार आहोत नवीन लढत मैदानाच्या आतमध्ये. श्री 11 आमशेद विपक्ष दत्तक ग्रुप क्रिकेट संघ केस्तुले, या दोन संघांच्या दरम्यान लढत पाहायला मिळणार आहे. आपल्याला विनंती असेल, मी सर्वांचं लक्ष वेधतो पुन्हा एकदा, की आपण फास्ट स्पीडअप करायचं आहे. 15 मिनिटाचा अवधी असणार आहे आपल्याला. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 18 चेंडू हाताळायचे आहेत. दोन्ही संघांना विनंती असेल, चला लेट्स प्ले. पंचांचा इशारा सामन्या